महत्त्वाच्या निवडणुकांच्या 2024च्या वर्षातही मुंबई गोवा महामार्ग सुरू होणार नाहीये। गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या हायवेसाठी आता राज्य आणि केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2024 ची मुदत दिली आहे। रस्त्याचं काम पूर्ण होण्याच्या डेडलाईनची तारीख संपणार कधी असा प्रश्न पडलाय। पाहूया। सगळीकडे लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे। कोकणात तो 10 पटींनी जास्त आहे। आता तो जवळपास मग लँड ॲक्विजिशन जवळपास आता प्रश्न सुटली आहेत। कॉन्ट्रॅक्टर रिप्लेस झालेली आहे। मला असं वाटतं की साधारणतः एक 6 महिन्याच्या आत मुंबई गोवा हायवे आता पूर्ण होऊन जाईल। आता अडचण नाही, पण वेळ लागला आहे आणि एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो नाट लागतो तसा त्याला आहे। वेळ तर झाला, मी पण कंटाळलो त्याच्यात बरंच। देशात रस्त्याचं जाळं निर्माण करून रोडकरी अशी ओळख मिळवणाऱ्या केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच हे आश्वासन दिलं। 2024च्या निवडणुकांच्या वर्षात मुंबई गोवा हायवे निश्चित पूर्ण होईल आणि पुढच्या गणेशोत्सवाला तरी विना खड्ड्याचा प्रवास करता येईल अशा स्वप्नात मुंबईकर होते। मात्र अवघ्या काही दिवसात राज्य आणि केंद्र सरकारनं या स्वप्नांवर पाणी फेरलंय। गेल्या 6 वर्षांपासून सातत्यानं डेडलाईन बदलणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारनं मुंबई गोवा हायवेची नवी डेडलाईन जाहीर केली आहे, 31 डिसेंबर 2024। आता या डेडलाईनची डेडलाईन येणार तरी कधी असा प्रश्न या रखडपट्टीबाबत जनहित याचिका करणाऱ्या वकिलांनाही पडलाय। सरकारनं पहिले 2020 दिली होती, मग 2022 डिसेंबर झाली। गेल्या वर्षी सुद्धा नवीन डेडलाईन आली होती की डिसेंबर 23। ही तिसरी ही डेडलाईन सरकारनं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या अंडरटेकिंगचं। आणि आता नवीन डेडलाईन आपल्यासमोर एफिडेव्हिटच्या माध्यमातून येत आहे की डिसेंबर 2024। म्हणजे सरकारची डेडलाईन कदाचित भेटत नाहीये। सरकारला दाखवून द्यायला पाहिजे की कोकणावर आपण किती अन्याय करणार। गेल्या 13 वर्षांपासून मुंबई गोवा सुसाट हायवेचं स्वप्न कोकणवासीय बाळगून आहे। पनवेल ते झारा पत्रादेवी या 450 किलोमीटर मार्गाचं चौपदरीकरण 2011 साली सुरू झालं। चौपदरीकरणाचे एकूण 11 टप्पे आहेत। 10 टप्प्यांची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे। पहिल्या टप्प्याची पनवेल ते इंदापूरची म्हणजे 84 किलोमीटरची जबाबदारी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे। दुसरा ते 11वा टप्पा 84 किलोमीटर ते 450 किलोमीटरची जबाबदारी राज्य सरकारची आहे। महामार्गाचं काम संथ गतीनं चालल्यामुळं कोर्टानंही याची गंभीर दखल घेतली आहे। 2019 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं 1 वर्षाची मुदतवाढ घेण्यात येते आहे। आता ही मुदतवाढ 31 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे। आजही 31 डिसेंबर ही डेडलाईन होती सेंट्रल गव्हर्नमेंटची, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही डेडलाईन त्यांनी रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाढवलेली आहे। मी सातत्याने सांगतो आहे की हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि याला कोकणवासियांची कदर नाही आहे आणि म्हणून हा मुंबई गोवा महामार्ग पुढील 10 वर्ष देखील होऊ शकणार नाही। मुंबई गोवा महामार्गाची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे। सध्या या 11 टप्प्यांची स्थिती काय आहे तेही पाहूया। पनवेल ते इंदापूर 84 किलोमीटरचं काम अपूर्ण आहे। इंदापूर ते वडपाळे 24 किलोमीटर मधलं काम 68% पूर्ण। वडपाळे ते भोगाव 40 किलोमीटर 99% काम पूर्ण। भोगाव ते खावटी 13 किलोमीटरचं काम 88% पूर्ण। कशेडी ते परशुराम घाट 44 किलोमीटरचं काम 99% पूर्ण। परशुराम घाट ते आरवली 36 किलोमीटरचं काम 93% पूर्ण। आरवली ते काटे 40 किलोमीटरचं काम 35.14% पूर्ण। काटे ते वाकेड 51 किलोमीटरचं काम 30.95% पूर्ण। वकेड ते तळगाव 35 किलोमीटरचं काम 100% पूर्ण। तळगाव ते कलमठ 39 किलोमीटरचं काम 100% पूर्ण। कलमठ ते झारा 44 किलोमीटरचं काम 100% पूर्ण। या 13 वर्षांच्या काळात कोकणातलं, राज्यातलं आणि देशातलं राजकारण बदललं। या काळातच देशात हजारो किलोमीटरचे रस्ते तयार झाले, एक पिढी मोठी झाली। मात्र हा हायवे काही झाला नाही। केंद्रात आणि राज्यात सरकार कोणाचंही राहिलं
कुणीही मंत्री संत्री झालं, आंदोलनं झाली तरी मुंबई गोवा हायवे मात्र खाच खळग्यांचाच राहिलाय. नव्या वर्षात या हायवेवरून सुखकर प्रवासाची उमेद संपली असती तरी तारीख पे तारीख संपो आणि ही नवी डेडलाईन तरी अखेरचीच ठरो, हेच चाकरमान्यांचं गाऱ्हाणं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.